नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वोच्च न्यायालयाने परवा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निकाल दिला. आंध्र प्रदेशमधलं तेलंगणातलं हे प्रकरण आहे. जस्टिस न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला होता. प्रकरण असं आहे की एक पादरी जे त्या तेलंगणामधले आहेत आणि ते कन्वर्ट झालेत, मूळचे दलित आहेत, मग त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यांना दलितांचे लाभ देण्यापासून त्या सरकारने वंचित केलं म्हणून ते न्यायालयात गेले. हैदराबाद उच्च न्यायालयाने त्यांना हे नाकारलं. त्याच्या विरोधात तो निकाल गेला, कारण तुम्ही जर ख्रिश्चन झाला असाल तर तुम्हाला दलित म्हणून फायदे मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्याच्या विरोधात हे सर्वोच्च न्यायालयात गेले आणि एक फार बरं झालं. या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयानं जी भूमिका स्पष्ट केली की दिशादर्शक आहे ती सगळ्यांनाच लागू पडते. आता त्याच्यातला मुद्दा काय तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही दलित होता, दलितमध्ये तुम्हाला अत्याचार झाले वर्षानुवर्ष, त्याच्यामुळे तुम्हाला राखीव जागांचा जो फायदा दिला जातो आरक्षणाचा, कारण की तुमच्यावरती झालेल्या अत्याचाराचं परिमार्जन करायचं. तर जेव्हा तुम्ही धर्म बदल करता, तुम्ही ख्रिश्चन होता किंवा तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारता, त्याच्यामध्ये त्या धर्मामध्ये भेदभाव नाही असं तेव्हा सांगितलं गेलेलं होतं. हा फरक लक्षात घ्या. आता सनातन हिंदूंचे सगळे दोष आणि जे काही आहे ते इतकं मोठं प्रचंड इथली सगळी लोकसंख्या आणि त्यांच्या आपसातल्या सगळ्या मारामाऱ्या ही एक वेळ बाजूला ठेव. जेव्हा तुम्हाला कळलं की हे जुनं घर पडकं आहे किंवा हे गळकं आहे किंवा ह्या घरातलं ऊनच फक्त आपल्या वाट्याला येते, सावली दुसऱ्याच्या वाट्याला जाते, म्हणून तुम्ही घर बदललं. दुसऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की आमचं घर एकदम छान आहे, चांगली सावली आहे, तुझ्यावरती काही अन्याय होणार नाही, तुला खायला प्यायला देऊ, सामाजिक प्रतिष्ठा मिळते, म्हणून तुम्ही तर दुसऱ्या घरात गेलात. आता तुम्हाला परत त्या जुन्या घरात वाटा कशाला सांगायचा आहे किंवा जुन्या घरातले जे काही फायदे आहेत ते तुम्हाला का पाहिजेत? आता बरं, आत्ताचं जे नवीन घर तुम्ही स्वीकारलेलं आहे, इस्लाम किंवा तुम्ही ख्रिश्चनिटी म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारला, त्याच्यामध्ये भेदभाव नाही असं ते सांगतात ना. मग आता बदलल्याच्या नंतर सुद्धा, धर्म बदलल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला पूर्वीच्या धर्माचे फायदे जर उचलायचे असले तर हे कसं जमावं? इतका अतिशय स्पष्ट, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं धोकं म्हणतो किंवा संदिग्धता काही नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे. ख्रिश्चनिटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इस्लाम, याच्यामध्ये भेदभाव नाही आणि आपल्याकडे धर्माच्या आधारावरती तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं आरक्षण देता येत नाही. फार जणांचा हा घोळ होतो, फार जण ह्याच्यावरती वाद करतात. आम्ही तर कितीतरी व्हिडिओ केलेले आहेत. आर्थिक आधार हा आरक्षणाचा पाया नाही, धार्मिक आधार हा आरक्षणाचा पाया नाही. सध्याची जी आपली घटना आहे, आपल्या संविधानामध्ये ह्या दोन गोष्टी स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. इतकंच नाही, अजून एक तिसरी गोष्ट आहे, ती पण बऱ्याच जणांना पचत नाही. दिलेलं कुठलंही आरक्षण हे भारतीय संविधानानुसार तो त्या समूहाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्याला दिल्या गेलेलं आहे, वैयक्तिक पातळीवरती दिल्या गेलेलं नाही. त्याच्यामुळे कुठल्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्यानं त्याच्या ज्या जात समूहाचं तो प्रतिनिधित्व करतो आहे, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, त्याचं भलं करावं, त्याच्यापर्यंत ते लाभ पोहोचवायचं असं अपेक्षित आहे. ते होतं नाही होत त्याच्यावरचा वाद वेगळा. हे तीन मुद्दे जे आहेत ना, आरक्षणाचे समर्थन करणारे आणि दुसरीकडून आरक्षणाचे विरोधक पण लक्षात घेत नाहीत. आता विषय कसा येतो, मुसलमानांना आरक्षण दिलं पाहिजे, गरिबांना आरक्षण दिलं पाहिजे, सवर्णातले जे गरीब आहेत त्यांनी काय करायचे, हेच मुद्दे परत समोर येतात. आणि पुन्हा वैयक्तिक पातळीवरचे उदाहरण सांगतं. मी श्रीकांत उमरीकर आहे, मी सवर्णांपैकी आहे, मला एक 90% मार्क होते आणि अमुक एक माझा मित्र आहे त्याला 68% मार्क होते, पण तो मेडिकलला लागला, मी मेडिकलला कसं लागलो. हेच उदाहरणं सगळे सांगत नसतं. अरे बाबा, तुला नाकारलेलं म्हणजे तू काही वैयक्तिक पातळीवरती त्याच्यापेक्षा हुशार आहेस म्हणून नाकारलेलं नाही आहे. आणि त्याला 68% असतानाच मेडिकलला प्रवेश दिला, तो काही त्याच्या 68%मुळे दिल्या गेलेलं नाही आहे. तो ज्या जात समूहाचं प्रतिनिधित्व करतो ते मागास आहेत, वर्षानुवर्ष ठेवल्या गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना हे आरक्षणाचे फायदे दिले गेलेत का, तर त्यानं त्याचं उत्थान करावं म्हणून. अजून एक घोळ असा आहे की आता हे तर SC STचं प्रकरण आलेलं आहे. मी तुम्हाला लिहून देतो, इथून पुढे OBCचं पण प्रकरण येणार. माझ्याच परवणीतली गोष्ट आहे. त्या राजकीय गोष्ट होती, ती जागा OBCसाठी राखीव झाल्याच्या नंतर OBC मुस्लिम जे आहेत त्यांना ते आरक्षण दिलं गेलेलं होतं. आता मुद्दा असा आहे की जर तुम्ही इस्लाम, आता हा प्रश्न येणार आहे, त्या पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांना आरक्षण द्यायचं होतं तर मधला पर्याय काय शोधून काढला?
मुस्लिमांच्या ज्या जाती नोंदवल्या, खरं तर हे विरोधात आहे बरं का. म्हणजे ह्याच्या विरोधामध्ये आता प्रचंड प्रमाणामध्ये सगळं काय लिटिगेशन्स होतील, चर्चा होतील. आता हे इतक्या एका केसपुरतं मर्यादित राहणार नाही ही गोष्ट. कर्नाटक आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये काय झालं की मुस्लिमांना आरक्षण द्यायचं आणि धर्माच्या आधारावरती देता येत नाही, म्हणून यांनी जे मुस्लिम जाती ओबीसी आहेत, आता हे कसं काय SC ST तुम्हाला आरक्षणाचे फायदे धर्म बदलल्याच्या नंतर मिळणार, तीच गोष्ट आता ओबीसी ही संकल्पना मुसलमानामध्ये आलीच कुठं. कारण की याचा अर्थ असा होतो की ते जे मूळ हिंदू होते त्यांची जी ओबीसी इतर मागासवर्गीयाची जात होती तशीच राहिली, फक्त धर्म बदलला. म्हणजे यांना 2 पद्धतीचे आरक्षण मिळतात. आता ओबीसी म्हणून आरक्षण मिळतं जसं SC STचं झालेलं आहे, आणि शिवाय अल्पसंख्याक म्हणून आरक्षण मिळतं. ख्रिश्चनांना नाही मिळतं. तुम्हाला एकाच कुठल्या तरी आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकेल घ्यायचा असेल तर, आणि तुम्ही एकदा धर्म बदलल्याच्या नंतर धर्माच्या आधारावरती आपल्याकडचं जातीवरचं जे आरक्षण आहे ते धर्माच्या आधारावरती नाही. त्याच्यामुळे आता 2 निर्णय पण ह्याच्या जोडीनं संकटात सापडण्याची शक्यता आहे. एक तर पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या मुस्लिमांना एका विशिष्ट मागासवर्गीय जातींची यादी करून त्याच्यात टाकलं आणि त्या सगळ्यांना त्या निमित्तानं आरक्षण देऊन टाकलं. हीच गोष्ट कर्नाटकामध्ये पण झालेली. ह्याच्यासाठीच्या ह्या मारामाऱ्या का होत चाललेल्या आहेत तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे आता जे सध्या SC ST आहेत त्यांना आपल्या ह्याच्यात दुसरा वाटेकरी नको आहे, जरी तो SC ST असला तरी, कारण की त्यांना आता धर्म बदललेला आहे. इतकंच नाही, कोटा अंतर्गत कोटा नावाची ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे, आणि जर तो पण निर्णय आला तर फार मोठं कठीण होऊन बसेल. कठीण त्यांच्यासाठी. म्हणजे आता समजा SC प्रवर्गामध्ये 8 जाती आहेत, तर एका मांग जातीला असं वाटतं की पूर्वाश्रमीचे जे महार आहेत त्यांना जास्त फायदे मिळाले. आजचे नवबौद्ध महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचं तर त्यांना जास्त फायदे मिळाले, आम्हाला मिळाले नाही, त्याच्यामुळे कोटा अंतर्गत कोटा द्या. आता हे कोणामध्ये भांडण सुरू झालं? विचारात घेतलेली न्यायालयाने ती याचिका. हे भांडण आता कोर्टामध्ये सुरू झालं, कोटा अंतर्गत कोटा. कारण की सगळ्या दलितांचा सर्वे केल्याच्या लक्षात आलं की दलितातल्या एकाच जातीला फायदे जास्त झालेत, बाकीच्यांना झालेच नाही. मग तुमचा मूळ उद्देश काय होता की सगळ्या ह्या मागास जातींपर्यंत फायदे पोहोचावेत, आणि मग जर पोहोचत नसतील, तुम्ही सोयीसाठी ओबीसी सगळं एकत्र केलं आणि त्याच्यामधल्या फक्त एकाच ओबीसी प्रवर्गाला फायदे होत असतील आणि बाकीच्यांना होत नसतील तर कसं करायचं? मुळात ओबीसी आरक्षणाचं तर अजूनच गुंत आहे. निदान SC STचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात तरी आहे. म्हणजे इतकी SC लोकसंख्या म्हणून इतकं आरक्षण, इतकी STची लोकसंख्या म्हणून इतकं आरक्षण. ओबीसीचं असं काहीच नाही. ओबीसीचं जनगणनाच झालेली नाही आहे. 1931चे आकडे आहेत आणि त्या जीवावर सगळं अंदाजानं चालू आहे. हे जे सगळे जरांगे पाटलाच्या निमित्ताने विषय समोर आले होते आणि वारंवार जाऊन सर्वोच्च न्यायालयाच्या दगडावरती ही सगळे नावं फुटतायत, ह्या जहाजं फुटतायत हे सगळे, आणि ते टिकूच शकत. केवळ तेवढंच नाही, ओबीसी आरक्षणाचा पण इतका गंभीर विषय, आणि आता त्याच्या पुढची पायरी जी ह्या निकालामुळे समोर आलेली आहे. ओबीसी आहे पण तो मुसलमान आहे, म्हणून तो जर आरक्षणाचे फायदे घेत असेल तर आता दुसरा ओबीसी, जसं ह्या आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये जे घडलं तोच प्रकार आता इकडे घडू शकतो. उद्या जर कोणी न्यायालयामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केली की तुम्ही हे जे इतर धर्मामध्ये गेलेले जे ओबीसी ते ओबीसीच कसे सांग, कारण की ही मोजायची पद्धत कुठून आली? हिंदूमध्ये. जातीभेद कुठं आहे? हिंदूमध्ये. उच्च नीचता कुठं होती? हिंदूमध्ये. हे तुमचे आरोप आहेत ना. तुम्ही जे आरोप हिंदू धर्मावरती केले होते तेच आता ख्रिश्चनिटी आणि इस्लामवरती उलटलेले आहेत. तुम्ही असं म्हणत होता की इस्लाममध्ये समता आहे, बंधुभाव आहे. तुम्ही असं म्हणत होता की ख्रिश्चनिटीमध्ये म्हणजे ख्रिश्चनांमध्ये समता आहे, बंधुभाव आहे. मग तसं जर असेल तर ख्रिश्चन दलित किंवा मुस्लिम ओबीसी हे काय प्रकरण काय आहे? असं कसं असू शकतं? बदलल्याच्या नंतर ते सगळे एक का नाही होणार? त्याच्यामध्ये परत एक वाद घातला जातो की जे बुद्ध झालेत त्यांचं काय? हिंदूच्या अंतर्गत दर्शनशास्त्र जे आमचं सांगतं की 6 वैदिक दर्शनं जसे सांगितलेले आहेत तसे 3 जे अवैदिक दर्शन म्हणा किंवा नास्तिक दर्शन, त्याच्यामध्ये जैन, बौद्ध आणि चार्वाक येतं. शीख असो किंवा महानुभाव असो किंवा त्याच्यानंतर लिंगायत असो, हे सगळे हिंदू, सनातन हिंदू धर्माच्या पलीकडचे नाहीत. त्याच्यामुळे ह्यांच्यातल्या वाद कोणी किती पेटवायचा जरी प्रयत्न केला तरी तो पेटत नाही, कारण की ते पूर्णपणे त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे. पण असं ख्रिश्चनांच्या बाबतीत आणि इस्लामच्या बाबतीमध्ये घडलं नाही.
ख्रिश्चन तरी संख्येनं फार थोडे आहेत, त्याच्यामुळं जरी हा विषय ख्रिश्चनांमुळे समोर आला तरी तो फारसा मोठा होऊ शकत नाही, कारण की फारच ते कमी संख्या. पण इस्लामचं तसं नाही. 17-18% पुढे ही लोकसंख्या गेलेली, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बहुतांश जणांना ओबीसीच्या नावाखाली घुसडून त्याचे फायदे जर त्यांच्याकडे पोहोचवत असाल, आणि बाकीचे जे मूळ हिंदू ओबीसी आहेत त्यांना जर ते फायदे पोहोचत नसतील, तर त्याच्यावरून हा असा संघर्ष नव्यानं उभं राहणार. मतांसाठी ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय नेत्यांनी स्वतःची खेळी केली, केव्हा ना केव्हा तरी हे म्हणलं ना, हे जहाज दगडावर जाऊन फुटणारच होतं, कारण की ते भरकटलेलं आहे. मुळात आरक्षणाचं पूर्णच्या पूर्ण जहाज भरकटलेलं आहे. 1990 नंतरच्या जागतिकीकरणा पर्वामध्ये खूप असंख्य नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये जो आता मुद्दा समोर येतो की आरक्षण वगैरेच्या विषयापेक्षा त्यांची जी प्रत्यक्ष अडचण आहे ती दूर करा. राहण्याची अडचण आहे, खाण्याची अडचण आहे, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण मिळत नाही, हे सगळं प्रोव्हाइड करा. पण स्पर्धेमध्ये तुम्हाला खुलेपणानंच यावं लागेल, आणि ही केवळ महाराष्ट्रापुरती, ही केवळ भारतापुरती, तेलंगणापुरती, हैदराबाद त्या हायकोर्टच्या निर्णयापुरती आता किंवा सुप्रीम कोर्ट एवढ्यापुरती गोष्ट नाही राहिलेली. सगळ्या जागतिकीकरण पर्वामध्ये, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादं तुम्हाला काय म्हणता येईल त्याला त्यासाठी तयारी करायला काही पोषक वातावरण मिळालं नाही, पैसे नव्हते, ह्या सगळ्याची सोय करता येऊ शकते आधुनिक काळामध्ये. चांगले हॉस्टेल्स बांधता येऊ शकतात, त्यांना आर्थिक मदत करता येऊ शकते, चांगलं खायला प्यायला देता येऊ शकतं, चांगलं मार्गदर्शन करता येऊ शकतं, हे सगळं ठीक आहे. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा स्पर्धेमध्ये तुम्हाला उतरताल तेव्हा खुली स्पर्धा असणे, आणि त्या खुल्या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रतिस्पर्ध्यावर मात करून पुढे जाणे, याला दुसरा जागतिकीकरणात काहीही पर्याय नाही. समस्त मानवी समूहाचं कल्याण किंवा सगळ्याच विश्वाचं कल्याण त्याच्याशिवाय होणार नाही. तुम्ही ठरवून राखीव जागा नावाची जी काही गोष्ट केलेली होती, काळानंतर आता असं लक्षात येतं की त्याच्यामधले जे दोष उत्पन्न झालेले आहेत ते दूर करायचे असतील, तर पहिल्यांदा आम्हाला ह्या सगळ्या धोरणाचा पुनर्विचार करून जे दलित, शोषित, पीडित आहेत त्यांना सगळी मदत करा बाकीच्यांबरोबर येण्यासाठी. म्हणून स्पर्धेमध्ये त्याला पूर्णपणे तयार करा की तो स्पर्धा लढू शकेल म्हणून. पण त्याला स्पर्धेचे नियमच त्याच्यासाठी बदलणे, ह्या गोष्टीनं कुठलंच हित साध्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जी ठाम भूमिका घेतली ती अतिशय स्वागतार्ह आहे. इथून पुढे ओबीसींच्या बाबतीमध्ये सुद्धा असा एखादा निर्णय ठामपणे सर्वोच्च न्यायालयाने सरकारने घेण्याची गरज आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyze the news. Analyze.